नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक दुसऱ्याचा तिसरा भाग. या धड्याचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका. तर चला सुरू करूया तिसऱ्या भागाला. थोडीफार माहिती घेऊ. जर दोन प्रतिलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे दोन रेषा, एका प्रतलातील दोन रेषांना समजा एका छेदिकेने छेदला तर त्यावरती काय काय होऊ शकतं किंवा त्यामध्ये आपण काय काय समजू शकतो. तर त्या रेषा समांतर आहेत का नाही हे समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची माहिती असली पाहिजे. ती म्हणजे काय? संगत कोणांची एक जोडी समरूप असली पाहिजे, व्युत्क्रम कोणांची एक जोडी समरूप असली पाहिजे आणि अंतर कोणांची एक जोडी पूरक असली पाहिजे. पूरक म्हणजे बरोबर 180 अंश कोन झाले पाहिजे किंवा रेषीय जोडीतील कोन बनले पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी जर तिकडे असतील तर आपण म्हणू शकतो त्या दोन प्रतिलीय रेषा एकमेकांना समांतर आहेत. सराव संच 2.2. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. शेजारील आकृतीत जर रेषा एम आणि रेषा एन एकमेकांना समांतर असतील तर रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर एक्स ची किंमत किती? म्हणजे आपल्याला ह्या रेषा दिल्यात एम आणि एन आणि त्या आतल्या बाजूला बनलेले दोन कोणांची संख्या दिली, एक दिली 3x आणि एक दुसरी दिली एक्स, जी ह्या पी या छेदिकेमुळे बनली. तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे. पण हे आपल्याला चार पर्याय दिले. ज्या चार पर्यायामधले कुठला पर्याय बरोबर असेल तर आपण इथे लिहिले डी हा पर्याय बरोबर, म्हणजे 40 अंश हे अंश बरोबर. पण आले कसे याचं स्पष्टीकरण आपण घेऊ, तेव्हाच आपल्याला कळेल हा डी हा पर्याय बरोबर कसा आला. आपण एक काम करू, या एम बाजूवरती बी हा बिंदू घेऊ, ह्या कोणाला एफ नाव देऊ, ह्या कोणाला जी नाव देऊ आणि ह्या एन ह्या रेषेवरती डी हा बिंदू घेऊ. बी आणि डी दोघी एकाच बाजूस आहेत. आता आपण म्हणू शकतो आपल्या प्रश्नात दिल्याप्रमाणे रेषा एम आणि रेषा हे दोघांना समांतर आहेत आणि रेषा पी ही त्यांची छेदिका आहे. मग इथे जो कोन बी एफ जी आणि एफ जी डी जो बनला हा आहे आंतरकोन. या आंतरकोनांची जर बेरीज केली तर आपल्याला किती उत्तर येते? 180. तर आपण काम केले, या बी एफ जी चं आपल्याला मोजमाप माहिती आहे 3x आहे, या एफ जी डी चं मोजमाप आपल्याला माहिती आहे x आहे. ते ह्या दोघांना टाकूया आणि 3x अधिक x होतात 4x. आता आपल्याला x ची किंमत पाहिजे, 4 इथे गुणाकारात गेला तर इकडून भागाकारात जाईल. तर चला आता आपण सोडू सराव संच 2.2. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. शेजारील आकृतीत जर रेषा एम आणि रेषा एन हे एकमेकांना समांतर असेल आणि रेषा पी ही त्यांची छेदिका असेल तर एक्स ची किंमत काढा. तिथे पहा, रेषा एम आणि रेषा एन ह्या एकमेकांना समांतर आहेत आणि ही रेषा पी त्यांची छेदिका आहे, पण त्या छेदिकेमुळे दोन कोन बनले. ते कोन अंतर कोन आहेत आणि त्यांची किंमत आहे 3x आणि x. आता या कोनांसाठी आपल्याला बाजूंवरती काही नावे द्यावी लागतील, ते आपण नावे लिहू. पण त्याआधी इथे काही पर्याय दिलेत, 135 अंश, 90 अंश, 45 अंश आणि 40 अंश. तर यापैकी सी हा पर्याय बरोबर आहे, परंतु हा पर्याय बरोबर कसा ते आपण जाणून घेऊ स्पष्टीकरणासहित. तर आपण एक काम केले, या आकृतीवरती रेषा एम आणि रेषा एन वरती बी आणि डी हे अनुक्रमे नावं लिहिली आणि ह्या कोणाला आपण एफ नाव दिले, ह्या कोणाला आपण जी नाव दिले. आपण म्हटले रेषा एम आणि रेषा एन ह्या समांतर आहेत जे आपल्या प्रश्नात दिले आणि रेषा पी ही त्यांची छेदिका आहे जे आपल्या प्रश्नात दिले होते. आणि इथे बी एम हा बी एफ जी आणि एफ जी डी हे आंतरकोन झाले आणि आंतरकोन नेहमी एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजे ह्या दोन्ही कोनांची बेरीज आपल्याला किती असते? 180 अंश इतकी. मग आपण तेच केले, मेजर अँगल बी एफ जी प्लस किंवा अधिक मेजर अँगल एफ जी डी ह्या दोघांची किंमत 180 होते. तर मग आपण एफ जी डी ची किंमत टाकली, हे एफ जी डी ची आहे एक्स आणि बी एफ जी म्हणजे कुठला? हा बी एफ जी याची किंमत आहे 3x. या त्या दोघांची बेरीज केली आणि आपल्याला उत्तर किती आले पाहिजे? 180. मग 3x अधिक x किती होतात? 4x. आता हा 4 इकडे गुणाकारात आहे, इथे अपोजिट किंवा विरुद्ध दिशेला गेला भागाकारात जाईल, तर x ची किंमत आपल्याला किती भेटेल? 45 अंश इतकी. तर अशा प्रकारे म्हणू शकतो आपला ऑप्शन सी किंवा पर्याय सी हा बरोबर होता. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, शेजारील आकृतीत जर रेषा ए आणि रेषा बी ह्या समांतर आहेत आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल तर एक्स ची किंमत काढा. आता ह्या आपल्याला पर्याय दिले, त्यापैकी डी हा पर्याय बरोबर आहे, पण का बरोबर याचं आपण जाणून घेऊ स्पष्टीकरणासहित उत्तर. आता ही रेषा ए आणि रेषा बी ही समांतर आहे. आता बघा, इथे हा बरोबर व्युत्क्रम कोण बनतोय, परंतु इथे व्युत्क्रम कोणाची आंतर व्युत्क्रम कोणाचा किंमत दिली आहे आणि इथे बाह्य व्युत्क्रम कोणाची किंमत दिली किंवा माप दिले आणि आपल्याला विचारले आहे तिथे एक्स ची किंमत काढा. तर कशी काढायची ते आपण पाहू. तर पहिले रेषा ए आणि बी समांतर असतील आणि रेषा एल ही त्यांची छेदिका आहे, तर आपण एक काम करू, हा यू व्ही एस आणि पी यू व्ही हे खरं तर या दोघांची किंमत सारखी होईल.
PUV आणि UVS, कारण हे व्युत्क्रम कोण आहेत. त्यानंतर UVS आणि WS म्हणजे कटला UVS आणि WVS हे खरं तर रेषीय जोडीतील कोण म्हणा किंवा पूरक कोण म्हणा, या दोघांची किंमत आपल्याला किती असते 180 अंश. तर बघा आपण पहिल्या यामध्ये PUV आणि UVS हे दोघे व्युत्क्रम झाले, तर म्हणजे इथे जितका कोणाचं माप असेल तितकेच कोण इथे असेल, म्हणजे हे झाले 4x हे झाले 3x. आता दोघांची बरोबरी केली आपण 180 बरोबर, तर दोघांची बेरीज केली तर 6x येईल उत्तर आणि 180 आपल्या विरुद्ध बाजूला. तर 6 हा गुणाकारात आहे, तर विरुद्ध गेल्या बाजूला गेल्यावर भागाकारात जाईल. तर 6 ने समजा भागले 180 ला, तर आपलं उत्तर येते 30 अंश, म्हणजे x ची किंमत भेटली 30, म्हणजे आपला ऑप्शन म्हणजेच आपला पर्याय डी हा बरोबर होता. दुसरा प्रश्न, सोबतच्या आकृतीत रेषा P आणि रेषा Q ह्या समांतर आहेत. रेषा T व रेषा S या छेदिका आहेत. दिलेल्या मापांवरून कोन X आणि कोन Y ची मापे काढा. या कोन X आणि कोन Y ची मापे काढा जिथे T आणि S या रेषा या P आणि Q या समांतर रेषांना छेदिका आहेत आणि आपल्याला X ची आणि Y चे माप काढायचे. तर कसे काढणार ते पाहू. आता आपल्याला माहिती आहे हे दोन्ही कोन, म्हणजे इथे आपल्याला नावं द्यावी लागतील तरच आपण म्हणू शकतो. म्हणजे ही रेषा हा कोन आणि ह्या बाजूला कोन, हे दोघे रेषीय जोडीतील कोन आहे. हेही रेषीय जोडीतील कोन आहे आणि इथून बाहेर जो बनेल हाही रेषीय जोडीतील कोन आहे. फक्त एवढंच फरक आहे की आपल्याला फक्त एकाच अंशाची आपल्याला मोजमाप दिले आहे. दुसरा अंश आहे बाह्य व्युत्क्रम कोनाचा. तर चला आपण सुरू करूया. तर इथे पहा, ह्या चित्रामध्ये आपण काय म्हणतो, रेषा P आणि रेषा Q या खरं तर एकमेकांना समांतर आहेत आणि त्याला T ही रेषा छेदून गेली. तर आपण इथे कोणांना नाव दिले, आतल्या कोणांना A नाव दिले, इथे B नाव दिले, इथे Y नाव दिले. तर हे दोघेही कोण संगत कोण आहेत, त्यामुळे या दोघांची किंमत आपली झाली मोजमाप सारखे, तर 40 अंश. मग हे दोघेही कोण जर मिळाले तर हे पूरक कोण बनतात किंवा रेषीय जोडीतील जोड बनतात. तर हे जर रेषीय जोडीतील कोण जर बनले तर ह्या दोन्ही कोणांची बेरीज आपली 180 व्हायला पाहिजे. म्हणून आपण लिहिले कोन X मेजर कोन A या दोघांची बेरीज 180 व्हायला पाहिजे. म्हणजे हा कोन A ची आपल्याला किंमत आत्ताच कळली, ती आहे 40 अंश. तर 40 यातून वजा केली तर उत्तर आले 140. म्हणजे मेजर अँगल X हा किती भेटला 140. आता मेजर अँगल बी हा 70 आहे, कारण हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध कोन आहेत. जितकं अंतर इथे असेल तितकेच अंतर इथे असते, म्हणजे बी चे अंतर आपल्याला भेटले 70 अंश. आता रेषा P आणि रेषा Q या समांतर आहेत, तर रेषा S आता त्यांची छेदिका झाली, म्हणजे ह्यावरती आपण विचार करतोय. तर रेषा M मेजर अँगल Y अधिक मेजर अँगल B बरोबर 180. म्हणजेच काय, इथलं मोजमाप आपल्याला माहिती आहे किती भेटले 70 आणि या दोन्ही कोणांची बेरीज किती झाली, अंतर कोणाची 180. तर आपण काय करू, मेजर अँगल Y बरोबर 70 अंश अधिक 100 बरोबर 120 अंश केले. आता 70 हे बाजू विरुद्ध बाजूला गेले तर हे अधिक होते, ते इकडे वजा झाले, तर उत्तर आले 110. म्हणजेच काय, मेजर अँगल Y चा आपल्याला किंमत किती भेटली 110 आणि मेजर अँगल X ची किंमत भेटली 140 अंश इतकी. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो संगत कोन, व्युत्क्रम कोन, अंतर कोन यांचा अभ्यास आपल्या दिलेल्या आकृतीवरून कोणांची संख्या कशी काढायची त्यामध्ये आपण कसा उपयोग केला. आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या भागात आपण चौथा भाग सुरू करू या धड्याचा. तोपर्यंत धन्यवाद.